वडिलांच्या 24 वर्षापूर्वी झालेल्या हत्येचा तो बदला. खून का बदला खून. 24 वर्षाच्या सुडाची ही खतरनाक कहाणी. ही कुठल्या फिल्मची स्टोरी नाही, तर ही घटना घडली आहे पुण्यनगरी पुण्यामध्ये. काय आहे बातमी सांगते, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राइब करा. नमस्कार मंडळी, मी रसिका. पुण्याच्या कात्रज बोगद्याजवळ 11 जुलैला 4 जणांनी धारधार शस्त्रांनी संजय देशमुख यांना गाठून त्यांच्यावर सपासप वार केले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच 4ही जणांना बेड्या ठोकल्या. पण जरा थांबा, ही घटना इतकीच नाहीये. या घटनेमागे दडलंय 24 वर्षापूर्वीचा खुनाचा बदला. या हत्येमागे 24 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या हत्येमागच्या कारणाची हादरवून टाकणारी कहाणी उघड झाली आहे. मंथन वैद्य, त्याचे वडील दिनेश वैद्य, हे पुणे शहरात मजुरीचे काम करायचे. या दरम्यान त्यांची ओळख संजय देशमुखांशी झाली. दोघांची ओळख इतकी घट्ट झाली की दोघे सगळीकडे सोबत असायचे. 2023 मध्ये दोघांमध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला आणि एक दिवस संजय देशमुखने दिनेश वैद्य यांचा खून केला. खुनाअंतर्गत देशमुखला अटक तर झाली, पण नंतर जामिनावर त्याला सोडण्यात देखील आलं. हा सगळा प्रकार एप्रिल 2003 मध्ये घडला. वडिलांची हत्या झाली तेव्हा मंथन 1.5 वर्षाचा होता. नंतर मंथनचं संगोपन त्याच्या आईनं केलं. त्याला कष्टानं वाढवलं देखील. वडिलांची हत्या, त्यात होणाऱ्या कोर्ट कचेऱ्या यामुळे मंथनच्या मनात वडिलांच्या खुनाविषयी सूड निर्माण झाला. अखेर 24 वर्षांनी मंथननं आपल्या मित्रांसोबत वडिलांच्या खुनाच्या हत्याराला संपवण्याचा कट रचला. 11 जुलैला रात्री मंथन आणि त्याच्या मित्रांनी संजय देशमुखला गाठून धारधार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले आणि आपला सूड पूर्ण केला. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलीस ठाण्याच्या पथकानं मंथन वैद्यसह त्याच्या 3 साथीदारांना अटक केली. मंडळी, 24 वर्षाच्या सुडाच्या भावनेचा अंत अखेर हत्येनेच झाला. पण मंडळी, मंथननं जर योग्य मार्ग वापरून कायद्यानं त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेतला असता, तर आज मंथनला खुनाच्या गुन्ह्याखाली आपलं आयुष्य कारागृहात काढायची वेळ आली नसती. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राइब करा.